वृंदावन नगर खडकी येथील रहिवासी विजय धनराज पाटील हे प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करतात. सुविधा फाउंडेशन अंतर्गत सुशीलाबाई देशमुख महिला हॉस्टेल मागील यांच्या राहत्या घरातून शनिवार 28 फेब्रुवारी रोजी अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला. पाटील कुटुंब शेगाव येथे दर्शनासाठी मुक्कामी गेले असता मध्यरात्रीच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी बाहेरील प्रवेशद्वार व दरवाजे कुलूप तोडून घरामध्ये प्रवेश केला. कपाटामध्ये असलेले सोन्या चांदीचे दागदागिनेसह रोख रक्कम लंपास केली. यामध्ये सोन्याचे पत्ता, पोत, कानातले झुमके, चांदीचे दागिने, चांदीचे ग्लास व प्लेट, रोख 9,000 रुपये चोरून गेल्याचे पाटील यांनी सांगितले. शेजारी राहणारे दूध व्यवसाय करणारे महल्ले यांनी सकाळी उठले असता त्यांना प्रवेशद्वार व दरवाजा तुटलेला आढळून आल्याने त्यांनी जाऊन बघितले असता कुलूप तोडलेले दिसले. त्यांनी तात्काळ पाटील यांना फोन करून सर्व प्रकार सांगितला. विजय पाटील यांनी घरी पोहोचल्यानंतर खदान पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. खदान पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचून पंचनामा करून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरांचा तपास सुरू केलाय. चोरी गेलेल्या दागिन्यांमध्ये 35 ग्रॅम सोने, 50 ग्रॅम चांदी व 9,000 रुपये रोख असा ऐवज लंपास करल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पाटील कुटुंब सदर ठिकाणी भाड्याने राहत असून आपला उदरनिर्वाह करीत आहेत. तरी त्यांनी चोरी गेलेला ऐवज लवकर मिळावा अशी मागणी केली आहे. माझं नाव विजय धनराज पाटील. मी खडकीत राहतो. सुशीलाबाई लेडीज हॉस्टेलच्या पाठीमागं भाड्यानं. काल संध्याकाळी मी शनिवारी 6 वाजता शेगावला मुक्कामी गेलो विथ फॅमिली आणि तिथं रूम करून राहिलो. जेवण वगैरे केले. सकाळी मग 5 वाजता आमच्या बाजूला जे मल्ले भाऊ आहेत ते दूध धुवायला उठले, म्हशीवाले. त्यांनी गेटचं लॉक पाहिलं, मेन गेटचं, नंतर दुसऱ्या गेटचं ते कापलेलं तोडलेलं दिसलं आणि मग त्यांनी आम्हाला कॉल करून सांगितलं की असं असं झालंय. तर मग आम्ही ताबडतोब तिथून निघालो, घरी आलो आणि घरून लगेच खदान पोलीस स्टेशन खडकी अकोला, आपला खदान पोलीस स्टेशन अकोला यांना ताबडतोब गेलो आणि रिपोर्ट दिला आणि लगेच पोलीसवाले पंचनामा करायला आले. तर माझ्या घरात 35 ग्राम सोनं, 9,000 कॅश आणि 50 ग्राम चांदी एवढं माझ्या घरात होतं. पूर्ण गेलं आहे आणि ते मला लवकरात लवकर म्हणजे चौकशी करून मला मिळण्यात यावं.